भारत पुन्हा 23,000 कोटी रुपयांचं नवीन कर्ज घेणार आहे का? होय, तुम्ही ऐकलत ते एकदम बरोबर आहे. एकीकडे सरकार भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचा दावा करते आणि दुसरीकडे वर्ल्ड बँक आणि आशियन डेव्हलपमेंट बँक कडून हजारो कोटी रुपयांचे नवीन कर्ज घेण्याची तयारी सुरू आहे. मग प्रश्न असा आहे, जर अर्थव्यवस्था इतकी मजबूत असेल तर पुन्हा कर्जाची का गरज? हे कर्ज खरंच विकासासाठी घेतलं जातंय का, की सरकार आर्थिक दबावाखाली आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधीच लाखो कोटी रुपयांच्या कर्जाखाली असलेल्या भारतावरती नव्या कर्जाचा नेमका काय परिणाम होणार आहे? आज आपण या संपूर्ण विषयावरती बोलणार आहोत. सर्वप्रथम आकडेवारी पाहूयात. 18 जून 2026 रोजी वर्ल्ड बँकने भारतासाठी 1.5 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 14,100 कोटी रुपयांच्या डेव्हलपमेंट पॉलिसी फायनान्सिंगला मंजुरी दिली होती. याशिवाय एशियन डेव्हलपमेंट बँक अर्थात ADB कडून 1 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या फायनान्सिंग बाबत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली. म्हणजेच एकूण 2.5 अब्ज डॉलर आणि भारतीय रुपयांमध्ये सांगायचं झालं तर सुमारे 23,500 ते 23,600 कोटींच्या नव्या कर्जाची प्रक्रिया सुरू आहे. सरकारच्या मते कर्ज विकासासाठी, रोजगार निर्मितीसाठी आणि आर्थिक सुधारणांसाठी आवश्यक आहे. मात्र विरोधक आणि काही अर्थतज्ञ वेगळाच प्रश्न उपस्थित करतात. हे कर्ज खरंच फक्त विकासासाठी आहे का, की सरकारला आर्थिक अडचणींमुळे बाहेर निघण्यासाठी हा निधी उभा करायला लागतोय? आता या कर्जामागचं मुख्य कारण समजून घेऊया. गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम आशियात निर्माण झालेला तणाव, विशेषतः इराणशी संबंधित घडामोडी, यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाली. भारत हा जगातील सर्वात मोठ्या तेल आयातदार देशांपैकी एक. त्यामुळे तेल महाग झालं की त्याचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होतो. इंधनावरील आणि खतांवरील सबसिडीचा भर वाढतो, सरकारी खर्च वाढतो आणि बजेटवर तणाव येतो. याचा परिणाम असा झाला की सरकारच्या आर्थिक तुटीत वाढ झाली आणि नवीन प्रकल्पांसाठी निधी उभं करणं हे एक आव्हान झालं. यामागचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे परकीय गुंतवणूकदार. 2026 मध्ये फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स अर्थात FPI कडून मोठ्या प्रमाणात पैसे भारतीय बाजारातून बाहेर काढले गेल्याचं दिसून आलं. काही महिन्यात मोठ्या प्रमाणात आउटफ्लोज नोंदवले गेले. जेव्हा परकीय गुंतवणूक बाहेर जाते तेव्हा रुपयांवर दबाव वाढतो, डॉलर मजबूत होतो, आयात महाग होते आणि याचा संपूर्ण परिणाम हा अर्थव्यवस्थेवर होतो. अशा परिस्थितीत सरकारला अतिरिक्त निधीची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे वर्ल्ड बँक आणि ADB सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कर्ज घेण्याचा मार्ग स्वीकारावा लागतो. आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, भारतावर सध्या एकूण किती विदेशी कर्ज आहे? उपलब्ध आकडेवारीनुसार भारताचे एकूण विदेशी कर्ज सध्या 765 अब्ज डॉलर इतके आहे. भारतीय रुपयांमध्ये हा आकडा जवळपास 72 लाख कोटी रुपयांच्या आसपास पोहोचतो. या विदेशी कर्जामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, खासगी क्षेत्रांनी घेतलेल्या कर्जाचा समावेश आहे. त्यातील केंद्र सरकारचे स्वतःचे विदेशी कर्ज सुमारे 6,74,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातंय आणि हे कर्ज गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढतंय. आता या नवीन 23,000 कोटी रुपयांच्या कर्जाची भर पडल्यापासून एकूण कर्जाचा आकडा आणखी वाढलाय. सरकारचे म्हणणं असं आहे की हे कर्ज दीर्घ मुदतीचं आहे, त्यामुळे व्याजाच्या तुलनेत कमी आहे आणि त्यामुळे देशाच्या विकासासाठी त्याचा उपयोग होईल. परंतु वास्तव हे देखील आहे की सरकारला वारंवार बाहेरून निधी उभा करावा लागतो. आता प्रश्न येतो, हे पैसे नेमके कुठे खर्च होणार आहे? सरकारच्या मते हे पैसे प्रायव्हेट सेक्टरमध्ये रोजगार निर्मिती, आर्थिक सुधारणा आणि शहरी पायाभूत सुधारणांसाठी वापरले जाणार आहेत. मात्र इथे एक गंभीर प्रश्न उपस्थित होतो. जर सरकारची आर्थिक स्थिती खरोखर इतकी मजबूत असेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेरून कर्ज घेण्याची गरजच काय? इराण आणि पश्चिम आशियातील तणाव, तेलांच्या वाढत्या किमती, FPI कडून होणारे आउटफ्लोज आणि डॉलरच्या मजबूतीचा सामना करण्यासाठी सरकारकडे पुरेसे आर्थिक पर्याय उपलब्ध नाही आहेत का? मागील काही वर्षात सरकारने मोठमोठ्या योजना जाहीर केल्या, अब्जावधी रुपयांच्या गुंतवणुकीचे दावे केले. मात्र आजची परिस्थिती पाहता असे प्रश्न उपस्थित राहतात की जागतिक पातळीवर काही बदल झाले की सरकारला पुन्हा कर्जाचा आधार का घ्यावा लागतो? मित्रांनो, एक गोष्ट स्पष्ट आहे, भारत हा वर्ल्ड बँकच्या मोठ्या कर्जदार देशांपैकी एक आहे आणि आता पुन्हा हजारो कोटी रुपयांचे नवीन कर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. सरकार याला विकासासाठी आवश्यक असल्याचं सांग, मात्र वास्तवात पाहायला गेलो तर तेलाच्या वाढत्या किमती, सबसिडीचा वाढलेला भार, FPIचे आउटफ्लोज आणि डॉलरच्या वाढत्या किमती यामुळे सरकारची आर्थिक जागा कमी होत असल्याचं चित्र दिसतंय. याचाच अर्थ असा आहे की सरकारला सतत बाहेरून निधी उभा करावा लागतोय. हे केवळ विकासासाठीच नाही तर सध्याच्या आर्थिक दबावाला तोंड देण्यासाठी देखील असू शकतो, असा दावा काही विश्लेषक करत आहेत.
आणि शेवटचा प्रश्न म्हणजे ही परिस्थिती किती काळ टिकणार, भारत किती काळ कर्जात राहणार आणि या सर्वाचा अंतिम आर्थिक भार हा कोणाच्या खांद्यावर येणार. भारताच्या नव्या कर्ज प्रक्रियेबाबत आणि देशाच्या आर्थिक स्थितीबाबत हा सविस्तर आढावा तुम्हाला कसा वाटला? सरकारच्या या निर्णयाबाबत तुमचं काय मत आहे? आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.